जिल्हाधिकारी यांनी घेतली मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक। उष्णतेच्या लाटेबाबत जनजागृती करा। तर जिल्हाधिकारी विनय गौडा जेसी यांचे संपर्क समन्वय योजना तयार करून आपत्ती निवारणासाठी सज्ज राहण्याचे निर्देश। ही बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा माहिती कार्यालयाकडून। आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सून पूर्व आढावा घेत असताना सद्यस्थितीत येऊ घातलेल्या उष्णतेच्या लाटेचा प्रतिकार कसा करावा याबाबत यंत्रणांनी जनजागृती करावी। आरोग्य विभागाने सर्व स्तरावरील आरोग्य संस्थांमध्ये शीतकक्ष उभारून सज्जता ठेवावी असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जेसी यांनी दिले। तसेच संपर्क व समन्वयाची योजना तयार ठेवून संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी सर्व विभागांनी सज्ज राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी आज सर्व यंत्रणांना दिले। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक पार पडली। जिल्हा नियोजन सभागृहात ही बैठक पार पडली। जिल्हाधिकारी विनय गौडा जेसी यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा संगीता राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कमलाकर मुदखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के तसेच सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते। बैठकीत माहिती देण्यात आली आहे की जिल्ह्यात गोदावरी नदी काठावर निळा रेषेखाली येणारी पैठण तालुक्यात 18 तर वैजापूर तालुक्यात 17 व गंगापूर तालुक्यात 8 अशी एकूण 43 गावे आहेत। पैठण तालुक्यात पैठण शहर, कावसान, दादेगाव, जहागीर, नायगाव, वडवळी, नवगाव व वैजापूर तालुक्यातील डोणगाव, बापतारा, लाखगंगा, नांदुरढोक, बाभुळगाव, बाजाठाण या गावांना पुरामुळे वेढा पडतो। तर जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर तालुक्यात 16, पैठण तालुक्यात 15, फुलंब्री तालुक्यात 7, वैजापूर तालुक्यात 31, गंगापूर तालुक्यात 26, खुलताबाद तालुक्यात 6, सिल्लोड तालुक्यात 10, कन्नड तालुक्यात 48 तर सोयगाव तालुक्यात 6 अशी एकूण 165 गावे ही पूरप्रवण आहेत। जिल्ह्यात कायगाव तालुका गंगापूर येथे छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्ता व पैठणतून शेवगावकडे जाणारा रस्ता असे गोदावरी नदीवरील पूल पुराने बाधित होतात। तसेच जिल्ह्यात एकूण 63 लहान मोठे पूल आहेत, त्या पुलांची तपासणी करावी। पुरामुळे वा अन्य काही कारणामुळे पुलावरून वाहतूक होणे शक्य नसल्यास पर्यायी वाहतूक मार्ग आत्ताच शोधून ठेवावे असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले। आपत्तीच्या प्रसंगी बचाव कार्यात मदत करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे 5 बोटी, 195 लाईफ जॅकेट्स, 160 लाईफ बॉय, 215 बचाव साहित्य किट, 815 फोल्डिंगचे स्ट्रेचर, 815 बॉडी कव्हर, बॅग्स, 132 सेफ हेल्मेट्स, 10 रेस्क्यू क्राफ्ट्स, आपत्कालीन प्रकाश योजनेचे 17 संच, 276 गमबूट जोडे, तात्पुरते उभारावयाचे 20 तंबू, 5 दुर्बिणी असे साहित्य असून जिल्ह्यात 79 ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा बसवण्यात आली आहे। तसेच जिल्ह्यातील 28 जणांनी स्कुबा डायव्हिंग तर 209 जणांना आपदा मित्र म्हणून प्रशिक्षण देण्यात आलं आहे। जिल्ह्यात 12 निवारा केंद्र आहेत। जिल्हाधिकारी गौडा म्हणाले की पुराचा धोका संभाळणारी गावे किंवा पुराच्या पाण्याने वेढली जाणारी गावांमध्ये जलशुद्धीकरणाची औषधी, साथ रोगांची औषधे, अत्यावश्यक अन्न, धान्य साठा इत्यादींची व्यवस्था करून ठेवावी। तसेच जिल्ह्यातील पुलांचे, धरणांच्या बंदरांची, लहान मोठ्या तलावांची माहिती अद्ययावत करावी व देखभाल दुरुस्ती करून घ्यावी। जिल्ह्याचे सर्व विभागाचे संपर्क व समन्वय व्यवस्था तयार करावी। प्रत्येक विभागाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा येत्या 15 मे पर्यंत पूर्ण करावा। प्रत्येक विभागाचा 24x7 नियंत्रण कक्ष तयार करून कार्यान्वित करावा। सर्व ग्रामपातळीवरील अधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांनी मुख्यालय थांबवावे असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.